मंडळी, शनीची साडेसाती म्हटलं की भले भले लोक भयभीत होतात. जीवनात आता संकटांची मालिका सुरू होणार असा त्यांचा समज असतो. पण ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता आणि कर्मफलदाता असं मानलं जातं, जे प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. ज्यांचं कर्म चांगलं तो राजा, आणि ज्यांचं कर्म वाईट असतो त्यांना खूप संकटांचा सामना करावा लागतो. सध्या मकर, कुंभ आणि मीन या राशींना शनीची साडेसाती चालू आहे. 2024 या पूर्ण वर्षात शनी कुंभ या मूळ त्रिकोण राशीत असतील आणि त्यानंतर 29 मार्च 2025ला गुरुच्या मीन राशीत प्रवेश करतील, ज्यामुळं कुंभ, मीन आणि मेष राशीला साडेसाती लागेल. पुढच्या वर्षी मकर राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ, मीन आणि मेष या राशींना साडेसाती चालू राहील. शनी त्यांना पुढील वर्षात काय फळ देणार हे जाणून घेऊयात. न्याय आणि कर्मफलदाता शनी 2023मध्ये कुंभ राशीत आले. यावर्षी कुंभ राशीतून गोचर करतील. पुढच्या वर्षी म्हणजेच 29 मार्चला 2025मध्ये शनी मीन राशीत जातील. तेव्हा कुंभ राशीला शेवटचा चरण, मीन राशीला दुसरे चरण आणि मेष राशीला पहिलं चरण चालू होईल. त्यामुळं या 3 राशींना साडेसातीचे खूप चटके सहन करावे लागतील. तुम्हाला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागेल. कौटुंबिक समस्या जाणवतील. मेष राशीच्या बाबतीत बघूयात. मेष राशीला साडेसाती लागल्यावर तुमच्या समस्या वाढतील. आर्थिक स्थिती बिघडायला सुरुवात होईल. मोठे नुकसान सहन करावे लागेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होईल. तुम्हाला शारीरिक समस्या जाणवतील. एखादी जखम होण्याची शक्यता आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला शेवटचा टप्पा चालू होईल, पण हा थोडा त्रासदायक ठरू शकतो. आर्थिक समस्या येतील. नोकरीत वारंवार अडचण येऊ शकते. बदली होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. यामुळं नुकसान होऊ शकणार. त्याचबरोबर मेहनतीचं योग्य फळ मिळणार नाही. मीन राशी. मीन राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा त्रासदायक जाईल. 2025मध्ये या व्यक्तींना धनसंपत्ती आणि करिअर संबंधी समस्या निर्माण होतील. आरोग्य बिघडू शकतं. आर्थिक स्थिती कमकुवत होईल. व्यापारात तोटा होऊ शकतो. नवीन नोकरीचा शोध घेत राहाल.